नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्टार प्रवाह वाहिनी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक नवी कोरी मालिका घेऊन येत आहे. ती म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. आणि या मालिकेच्या निमित्ताने आपली दोन लाडके कलाकार आपल्यासोबत आहे. सगळ्यात पहिला खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये. कसे आहात? मस्त मस्त, थँक्यू. क्या बात आहे. एक नवीन कोरी फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आम्हाला अजून एक इथे गुपित उलगडलं आहे. ते म्हणजे यांची ना सकाळपासून खूप इंटरव्ह्यूज झाले आहेत आणि त्या त्यांची केमिस्ट्री उलगडत चालली आहे. ओके, सो यांना आधी थोडंसं माहिती होतं की ते दोघं कोकणातले आहेत, पण आता ते पुन्हा एकदा नव्याने त्यांना कळलंय की ते दोघं कोकणातले आहेत. सो सुरुवात थोडीशी आपण कोकणी भाषेत किंवा तुमची जी कॉमन लँग्वेज आहे कोकणातली त्याच्याने एखाद दुसरं वाक्याने करूया. दोघांचं कन्व्हर्सेशन होऊन जाऊ दे. तुला येतं मालवणी? मालवणी थोडंफार. तू काय येतं मालवणी? बोला. हा, थोडा येता बोलू. बोला. हा, खय जातले काय इथून खय जातले. तुम्ही मुंबई जातले घरात? मुंबईत जातले. उद्या शूट आहे माझा. माझाही हे जे झालंय ते भारी झालंय. म्हणजे तुमची गाव जवळ आहेत कोकणात की कसं? किती लांब आहे? माझं देवगड वेंगुर्ला. हो, म्हणजे बऱ्यापैकी लांब आहे. जवळ नाही, लांब आहे. हो, लांब आहे बऱ्यापैकी. आणि तू मूळची कोकणाचीच आहेस, तू मुंबईत आली आहेस. तुझा बरेच वर्ष आम्ही स्ट्रगल पाहतो. जशी तू म्हणालीस की तुझी 7वी मालिका आहे. सो हा एकंदरीत स्ट्रगल कसा होता तुझा आणि तुझा सुद्धा, की म्हणजे बिंग बॅकग्राऊंड, की आपलं एक बॅकग्राऊंड असतं आणि मग आपण काम करतो, पण आपला एक स्ट्रगल असतो वेगवेगळा. सो आपण स्ट्रगलपासूनच सुरुवात करूया. पहिला तुझ्यापासून. स्ट्रगल काय आता प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की दर दिवशी आपण काही ना काहीतरी वेगवेगळं शिकत असतो. सो मी जेव्हा पहिली सुरुवात केली तेव्हा मला तर काही माहितीच नव्हतं. या इंडस्ट्रीमध्येच मी अशी अपघाताने आले आहे की मी काही ठरवलं पण नव्हतं की या क्षेत्रात यायचं आहे, काही करायचं आहे. सो तिथून तर खरी स्ट्रगलची सुरुवात आहे माझ्या. की मग ज्युनियर आर्टिस्ट, पासिंग रोल, मग एपिसोडिक शोज, हे ते सगळं. मग ते हळूहळू करता 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 गोष्टी कळायला लागल्या की काय करायचं आहे, अजून कसं पुढे जायचं आहे. मग माझी आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. सो असं हळूहळू स्ट्रगल करत 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 आले, जो आजवर चालूच आहे. आता बघूया अजून काय काय छान छान करायला मिळतं. पण बघता बघता 7 मालिका झाल्या, ही 7वी मालिका आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्या मानाने. तुझ्याबद्दल काय सांगशील? अगदी हे सुरुवातीपासून माझं असं काही ठरलेलं आणि असं नव्हतं, पण लहानपणापासून बॅकग्राऊंड एक असल्यामुळे इंडस्ट्रीचं, बाबांमुळे प्रोड्युसर्स घरी येणं आणि सगळं वावरणं आणि हे सगळं ते बघत आलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी एक आतून फील होता अगदी लहान असल्यापासून की बाबांना जसं वागवतात, बाबांना जो रिस्पेक्ट मिळतो आणि एक जो आपलेपणा लोक देतात कुठेही गेलं की, जसं मी तुम्हाला खूप वर्ष ओळखतोय, मला तो एक फील असतो, भले तो आपल्या फर्स्ट टाईम भेटत असतो आपण त्या माणसाला, तो कुठेतरी मला हवा होता. आणि लहानपणापासून आईला तसं सांगायचो की आई एक दिवस बघ मला पण असं ओळखायला हवं आहे किंवा मला मिळणार असं. सो तो एक फील होता नेहमी. पण फ्रँकली ॲक्टिंगच करणार मी किंवा काय असं काही ठरलं वगैरे नव्हतं. सो बेसिकली मी 10वी नंतर म्हणजे 2 वर्ष कॉलेज केलं. 12वी नंतर मला कुठेतरी असं झालं की पहिलं म्हणजे मला रेस्टॉरंट काढायचं आहे. सो त्या हिशोबाने मी हॉटेल मॅनेजमेंटला जॉईन केलं. 3 वर्ष डिग्री कोर्स केला, हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केलं. आणि मग अचानक माझं असं आलं की रेस्टॉरंट काढायचं आहे, पण पुढे जाऊन स्वतःच्या पैशाने. सो आता मला अभिनयाच्या ह्याच्यात जायचं आहे, म्हणजे फिल्म लाईनमध्ये जायचं आहे आणि ॲक्टर म्हणून काम करायचं आहे. सो ते कुठेतरी पहिलं इनिशियल रिॲक्शन आईचे असे होते की म्हणजे शी वॉज नॉट व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. कारण बरेच म्हणजे जसं मी म्हणालो लहानपणापासून ते बघत आल्यामुळे ना आईला ते कुठेतरी प्लस पॉईंट मायनस पॉईंट दोन्ही आपल्याला माहिती असतं इंडस्ट्रीचं. आणि कुठेतरी असं आईला वाटायचं की मुलगा वाया जाईल, बिघडेल किंवा वॉटेव्हर. सो त्यामुळे खूप असं फॉर नव्हती ती. पण एका पॉईंटनंतर मी फार कन्व्हिन्स केल्यानंतर ती शी वॉज लाईक ओके, तुला खरंच इच्छा आहे तर कर, असं नको जाऊन पुढे 10 वर्षाने किंवा 20 वर्षाने माझ्यामुळे तुला नाही करता आलं. आणि जसं मला होकार मिळाला, आणि बाबांचं असं काही नव्हतं, डॅड वॉज व्हेरी ओके, तुला जे आवडतं ते कर, काहीही कर मग तू. सो इमिजिएटली मी ॲक्टर प्रिपेअर्समध्ये कोर्स केला. मी ॲक्टिंग लाईनमध्ये नंतर केदार शिंदेंना असिस्ट केलं 2 वर्ष. आणि त्यानंतर फुल फ्लेज मी ॲक्टिंगमध्ये आलो. सो या इट वॉज म्हणजे स्ट्रगल तसा म्हणाल तर होता डेफिनेटली. कारण लोक बाबांचं असं नाव असल्यावर लोक पहिलं म्हणजे ते एक जज करणं किंवा ते एक प्रेशर असतं, कम्पेअर केलं जातं दरवेळी. सो डेफिनेटली ते प्रेशर असतं. आज मग दोघांनाही तुमच्या आईबाबांकडे असं वळून पाहिलं की एक प्राऊड फील होत असेल ना त्यांच्या दोघांच्याही डोळ्यात, तुम्हा आई वडिलांचा,
काय रिएक्शन असतात? ऑफकोर्स अगं, प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल वाटत असतं जेव्हा ते काहीतरी नवीन काहीतरी करतं किंवा त्यांना ते बघत असतात ना आपले प्रयत्न किंवा आमचे कष्ट, आम्ही काय करतोय, काय चाललंय, मग पडतोय, धडपडतोय, रडतोय, हे सगळं ते बघत असतात. आणि जेव्हा असं काहीतरी छान गोष्टी घडतात, जसं आता नवीन शो करतोय किंवा असं छान कौतुकाची थाप मिळते बाकीच्या बाहेरच्या लोकांकडून, हे सगळं ऐकून बघून त्यांना खूप छान वाटतं. तुला असं वाटू लागलं की बाबांसारखा आत्मसन्मान असं सगळं म्हणजे सन्मान मिळतो, लोक येतात घरी, असं तुला वाटू लागलं का कुठेतरी? वाटू लागलंय म्हणजे डेफिनेटली खूप प्रेम मिळतंय लोकांचं, छान रिसीव्ह केलं जातं. डेफिनेटली मला जी इच्छा होती ते डेफिनेटली होत आहे. तिथे पोचायला खूप वेळ आहे अजून, पण सुरुवात झाली आणि प्रेम मिळायला लागलंय, यातच आनंद आहे. आणि घरच्यांनाही खूप आनंद आहे की आज कुठेही गेलं की म्हणजे आईबाबांनाही बरेच वेळेला असं होतं की इंट्रो करून देताना कोणाला सांगताना अरे आशुतोषचे आईबाबा आहेत हे, तो वाला एक फील असला ना की एक त्यांनाही तो एक आतून आनंद मिळतो आणि तो एक म्हणजे एक भारी फील असतो तो, म्हणजे मलाही पर्सनली आणि त्यांनाही मुलगा म्हणून. क्या बात आहे. निमित्त आहे मालिकेचं नवीन मालिका येते, दोघांच्या पात्राविषयी काय सांगाल आणि एकंदरीत काय? माझं पात्र असं आहे की ती खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे, आजच्या काळातली मुलगी आहे ती, आणि तिला तिची स्वतःची मतं आहेत, ती स्वतःचे स्टँड आहेत आणि हट्टी आहे. आई वडिलांची, स्पेशली वडिलांची खूप ती लाडकी आहे. आई ह्याच्यात मला एक पॉईंट ऍड करावासा वाटतं, सॉरी मी कट करते. मगाशी मी जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि मी त्यांना विचारलं की तुमची मुलगी मॉडर्न आहे, तर ते ना रिअल बाबा कसे बोलतात तसे ते आम्हाला सांगत होते की हो, मी माझ्या मुलीला शिक्षणाला मुंबईला पाठवलंय, ती जरी मुलगी माझी असली तरी फॅशनेबल आहे. सो मला असं एका मिनिटासाठी झालं की हे रिअल बाबा असं जे बोलतात ना एकदम आतून, ते तसं झालंय. सो हे ऑफकोर्स अगं, कारण आणि ते अगदीच जसं तू म्हणतेस ना की ते अगदी जे मनापासून आणि जे खरं ते बोलत होते ना, ते तेच आहे. शूटच्या पहिल्या दिवसापासून आमचं तिघांचं बॉन्डिंग इतकं कमाल झालंय की आता मला खरंच असं वाटतं की मी माझ्या आई वडिलांसोबत शूट करते. कारण माझ्या ज्या आईचे कॅरेक्टर प्ले करतायत गीताताई, त्या इतक्या प्रेमाने सगळ्यांसाठी खायला घेऊन येतात, माझ्यासाठी वेगळा डब्बा येतो. माझे जे वडिलांचे कॅरेक्टर प्ले करतायत सुनील दादा, ते पण म्हणजे ते तर मला सांगते तर मला आता छकुली म्हणूनच हाक मारतात. हो, म्हणजे माझ्या नावाने मला हाकच मारत नाही. आणि आता इतका असा छान बॉन्ड आणि आम्हाला इतकी सवय झाली आहे ना या कमी वेळात की आम्ही असं एकमेकांना पकडूनच असतो. त्यामुळे ते म्हणजे ते आत्मीयते ना स्वतः अगदीच 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 अगदीच. हो, तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल? सौमित्र हे कॅरेक्टर बेसिकली खूप स्मार्ट, कॉन्फिडंट, प्रॅक्टिकल आजच्या जगातला मुलगा आहे तो. त्याचे बाबा खूप मोठे म्हणजे प्रस्थ आहेत गावातले, नानासाहेब. त्यांची 3 मुलं 1 मुलगी. 3 मुलं जी आहेत ती माझा मोठा भाऊ ऋषिकेश, छोटा भाऊ सारंग. सो हे दोघंही बाबांना मदत करतात, त्यांच्या बिझनेसला सांभाळतात, मोठं करतायत. आणि ह्या मुलाचं असं आहे की मला माझं इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी बनवायची आहे, मला माझं काहीतरी स्वतःचं करायचं आहे. असं करून तो शहरात जाऊन शिकलाय, ॲडव्होकेट झाला आहे तो, आणि तो ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे बेसिकली. आणि जनरल म्हणजे त्याचे विचार म्हणा हे ते खूप मॉडर्न आणि आजच्या काळातलं आहे. सो तो छान डिफरन्स आहे. हां, सो तुम्ही हे झालं कॅरेक्टरबद्दल. तुमची जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळलं की एकमेकांबद्दल की माझ्या ऑपोजिट हा आहे आशुतोष आहे आणि माझ्या ऑपोजिट प्रतीक्षा आहे, सो दोघांबद्दल माहिती होतं का एकमेकांना आधी, की असं काही सर्च केलं वगैरे असं काही होतं का? नाही, असं काहीच माहिती नव्हतं आणि मी तरी काही सर्च नाही केलं. तू काय सर्च केलं किंवा काही माहिती काढण्याचा प्रयत्न केला? नाही, सर्च वगैरे असं नाही. माणूस म्हणून आपल्याला म्हणजे फ्रँकली माणूस म्हणजे ऍक्टर म्हणून, हा डेफिनेटली ऍक्टर म्हणून आता इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे नोन असतं की नाव, आणि बिकॉज शी हॅज डन सो मच कामं, तिने केली आहेत ऑलरेडी एवढी कामं, त्यामुळे ना नाव घेतल्यावरच मला कळलं की ओके ही करते. माझंही सेम तसंच झालं होतं की हो, नाव कळलं तेव्हा मला की बाबा याने ही कामं केलेली आहेत. सो असं काही सर्च बॉन्डिंग कसं झालंय ऑन स्क्रीन तर आम्ही पाहतो, पण ऑफ स्क्रीन कसं झालंय? ते तुमच्या इंटरव्ह्यूजमुळे. तुम्ही खूप मेहनत घेतली आमची केमिस्ट्री आणि आमचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होण्यासाठी. आता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हेच सांगू की आता आमची नवी कोरी मालिका येते, घरोघरी मातीच्या चुली, 18 मार्चपासून 7:30 वाजता आपल्या स्टार प्रवाहावरती. सो प्लीज बघा, खूप प्रेम द्या. आजवर जसं तुम्ही आमच्यावरती प्रेम करत आलात, आशीर्वाद देत आलात आणि माझ्या निगेटिव्ह कॅरेक्टरला शिव्या देत आलात, तसंच करत राहा. निगेटिव्ह कॅरेक्टरला शिव्या देत आला तो एक प्रश्न मला पुन्हा एकदा आठवला की आता म्हणजे साधारण 1-2 आठवडेच झाले ट्रेलर टीजर आलाय आपला, तर तुम्हाला पब्लिकली असं कोणी भेटलंय का, असं नको करू वगैरे, असं मला अजून काही झालं नाही? मला सांगतच असतात की तू का अशी
वागतेस. नाही पण रिअल लाईफ मध्ये येऊन असं कोणी हो रिअल लाईफ आता या मध्ये teaser नंतर मग मी सुद्धा? त्यांना सांगते उसका अलग से पैसा मिलता है मुझे. आम्हाला हे काम करण्याचे पैसे मिळतात. तुझं असं काही झालंय का आता या दरम्यान, म्हणजे या टीजर नंतर? ह्या टीजर नंतर नाही, तो असा खूप समंजस आणि असा म्हणजे टीजर मध्ये तरी फार त्याचं काही दिसत नाही, ती फार दिसत गुण नाही. कळत नाही आहेत. हा, त्यामुळे असं काही इतकं हे पण लोक असं एक प्रेमाने वगैरे येऊन बोलतात असं काही, अरे पाहिला टीजर छान वाटलं. हो हो डेफिनेटली public डेफिनेटली काय होती प्रतिक्रिया? खूप एक्सायटेड आहेत लोक. म्हणजे त्यांचं असं होतं की यार छान लुक छान आहे टीजरचा, फील छान आहे ओव्हरऑल, सगळे नोन चेहरे आहेत, सगळे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत या सिरियलमध्ये. सो लोकांनाही फार उत्साह आहे आणि आवर्जून सगळे फोन लावून किंवा कोणी असो, मग ते गाडी धुणारा असो किंवा सगळेच, म्हणजे इनफॅक्ट वॉचमॅन असो किंवा असे जे कोणी म्हणजे मराठी माणसं आहेत बरेचशी ज्यांना ओळखतो. सो एव्हरीबडी इज लाईक येऊन की अरे तुम्हाला बघितलं, नवीन येते ना सिरियल वगैरे. सो दे आर व्हेरी, लोकही खूप एक्सायटेड आहेत की काहीतरी वेगळं आणि फ्रेश बघायला मिळणार आहे. ते एक्सायटेड म्हणजे काय होतं की सी आता तू जर का बघशील तर कोण आत्ताच्या याच्यामध्ये आपण सगळे ऑनलाईन सगळं शॉपिंग करतो, कोण जातो एकत्र कुटुंब साडी खरेदी करायला? मग ते का असं घडतंय, काय आहे त्याच्यासाठी तुम्ही सिरियल बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं काय घडतंय त्या शोमध्ये आणि काय आहे. त्यामुळे लोकांना हे देखील प्रश्न पडतात की अरे जातात का कोणी साड्या वगैरे घ्यायला किंवा काय, पण त्यांना ते कळेल की ते का आहे तसं. त्याच्या मागची स्टोरी येस, सो त्यामुळे लोक सुद्धा प्रोमो नंतर खूप एक्सायटेड आहेत. क्या बात आहे. चालेल, तू काय सांगशील जरा आता? तेच मॉडर्न टच विथ अ ट्रेडिशनल ट्विस्ट, अशी ही आमची सिरियल आहे. आणि येस, म्हणजे आजपर्यंत खूप प्रेम दिलं आहे तुम्ही, तसंच यापुढेही द्या. आणि नक्की बघा सिरियल, कशी वाटते काय वाटते ह्याचे, म्हणजे आता आजकाल खूप सोपं झालं इंस्टाग्राम हे ते सगळंच कमेंट करायला किंवा आम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी तुमची. बट आवर्जून बघा, आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच. आणि पुढील वाटचालीसाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.